आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी आता नेवासा तालुक्यामधील वडाळा मिशन या गावामध्ये आलेली आहे। या ठिकाणचं OCPN स्कूल आहे। येथील काही समस्या आहेत। या मॅडमनी मला फोन करून बोलवलं होतं। काय पातारे मॅडमनी बोलवलेलं होतं, सांगा मॅडम तुला नेमकं काय काय आपल्या समस्या। मी शोभा भाऊसाहेब पातारे, वडाळा भैरोबा येथील रहिवासी आहे आणि मी मिशन संस्था वायडर चर्च मिनिस्ट्री युनायटेड चर्च बोर्ड अशा मिशन संस्थेचं नाव आहे। या संस्थेची मी प्रॉपर्टी केअरटेकर आहे आणि प्रॉपर्टी केअरटेकर असल्या कारणाने ह्या मिशनरींच्या जेवढ्या जमिनी आहेत, घरं आहेत, स्कूल आहेत, बोर्डिंग आहेत, अशा ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्याचं देखरेख करण्याचं मी काम करत आहे। हे काम करत असताना मला खूप अडचणी येतात। इतक्या अडचणी येतात की लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, लोक आरेरावी करतात, काम करू देत नाही। आणि आमचे जे ट्रस्टी आहे ते मुंबईला आहे, कोणी सोलापूरला आहे, कोणी वाईला आहे आणि ह्या लोकांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे। आणि प्रॉपर्टी केअरटेकर असल्या कारणाने मला ह्या गावात लोकांना तोंड द्यावं लागत आहे आणि माझ्यावर भांडणं सुद्धा होतात, माझ्या जीवाला सुद्धा धोका होईल इथपर्यंतचं इथं षडयंत्र चालू आहे। आणि आज बघा, प्रॉपर्टी केअरटेकर असल्या कारणाने संस्था मला जे काम सोपवलं ते काम मला करायचं असतं आणि त्याचे मला उत्तरं द्यायची असतात। आता ही शाळा OCPN स्कूल ही संस्थेची शाळा आहे, तर या शाळेसाठी ज्या मुली आहेत, तिथं छोट्या छोट्या मुली आहेत, तर यांना टॉयलेट, बाथरूम जे काय आहे यांच्या सुविधा हे पाहण्यासाठी मी मॅडमला बोलवलेलं आहे। इथं अतिक्रमण पण झालेलं आहे, यांची मेस आहे, इथं पोषण आहार बनतो, त्या महिलांची काय अवस्था आहे आणि काय सुविधा आहे नाही हे मी थेट प्रक्षेपणद्वारे दाखवण्यासाठी इथं का आणलं। पोलीस स्टेशनला गेले, अर्ज केले, पण कुठेही काही झालेलं नाहीये। अर्ज घेतात आणि ठेवून देतात, कुठलंही काम होत नाही, कुठलीही दखल घेत नाही। मग मला सांगा, ज्या वेळेस ह्या शाळेतल्या मुली बाथरूम मध्ये जातात, टपऱ्या पडलेल्या आहे, तिकडे लोक बसलेले आहे आणि हे एक नंबर दारू पिणारं गाव आहे, दारूचे गुत्ते इथं आहे आणि समजा तिकडनं दारू पिलेले लोक तिकडं पण त्यांच्या मुताऱ्या आहेत पुरुषांच्या, तिकडनं ते असतात उभे राहतात लघवीसाठी, इकडनं या महिला जातात अचानक, मुली जातात अचानक। आणि अशा वेळेस जर काही घडलं, अघटित अनपेक्षित कृत्य काही घडलं तर काय करायचं। जर शासनाला, प्रशासनाला, डिपार्टमेंटला, पोलीस डिपार्टमेंटला जर तेव्हा जाग येत असेल, काही कृत्य घडून गेल्यानंतर किंवा एखादा बलात्कार होऊ शकतो, विनयभंग होऊ शकतो, बलात्कार होऊन आज मारून टाकल्याच्या केसेस असतात, हे झाल्यानंतर यायचं का मेणबत्त्या घेऊन? मग मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर यायचं का? तर त्या आधीच मी आलेली आहे की हे जे काही चाललेलं आहे हे बंद करा ना, हे बंद करा। शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पण ती दखल घेतली पाहिजे, ट्रस्टींनी पण दखल घेतली पाहिजे, ग्रामपंचायतनी पण दखल घेतली पाहिजे। ग्रामपंचायतमध्ये महिला निवडून गेलेल्या आहे, या महिला काय काम करतात ती पण दखल घेतली पाहिजे। हे पण त्यांनी पाहिलं पाहिजे की आपण वार्डात निवडून आलो, ही शाळा आहे, इथल्या मुली कुठं जातात, बाथरूमला कुठं जातात, यांची काय दुरावस्था आहे, या नुसत्या निवडून आल्या आणि घरात बसल्या असं काही आहे का? तर इथं इतकं काही त्रासदायक आहे। यासाठी मी भावे सरांकडे, म्हणजे निर्भय महाराष्ट्र पार्टी भावे सर यांच्याकडे यांना फोन करून सांगितलंय आणि त्यावेळेस त्यांनी आणि माझा प्रश्न मांडला, कारण मला कळालंय की मी वेळोवेळी अर्ज देते, त्या अर्जाचं कुठेही दखल घेतल्या जात नाही, अर्जाला केराची टोपली दाखवल्या जाते। त्यामुळे मग मी काय केलं, भावे सरांशी बोलणं केलं, सर असं असं आहे, मला आता तुमची गरज आहे आणि एकमेव भावे सरच हे करू शकतात, हे मला पूर्ण खात्री आली। म्हणून भावे सरांनी ह्या मॅडम शीतल गोरे मॅडम या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांना माझ्यासोबत पाठवलेलं आहे समस्या काय आहे काय ते लाईव्ह दाखवण्यासाठी, आणि त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहोत। स्वतः मी भावे सरांना सांगितलं, भावे सरांनी शीतल गोरे मॅडमला पाठवलं आणि आता आपण लाईव्ह घेत आहोत। तर खरोखर दुरावस्था बघा, मला सांगू द्या, सरकारला सांगू द्या, प्रशासनाला सांगू द्या, पोलीस डिपार्टमेंटला सांगू द्या, एखादा बलात्कार झाला, विनयभंग झाला, मारून टाकलं गेलं, मग तुम्ही पुढे येणार आहे का?
याचा पाठीराखा कोण आहे? या मिशन संस्थेच्या जागा आहेत, ह्या अतिक्रमण झालेले आहेत. हे शाळेचं ग्राउंड होतं, हे बघा इकडे बघा, इथं शाळेचं ग्राउंड होतं. या ग्राउंड वर काय आहे? या अनधिकृत गाड्या आहेत, हे अतिक्रमण झालेले आहेत. ट्रस्ट काय करते? कोण आहे इथं? कोणी या गाड्याला परवानगी दिली? हे ग्रामपंचायतकडे यांची उतारे आहेत का? नाही. पलीकडं पोस्ट ऑफिस आहे. आणि ही शाळा, ह्या शाळेला ग्राउंड आहे का? हे बघा, शाळेला ग्राउंड नाही. आता चला तुम्हाला पलीकडला भाग दाखवते. चला सर. OCP परंतु त्यांना एकमेव निर्भय महाराष्ट्र पार्टीकडूनच न्याय मिळेल अशी त्यांना खात्री आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आम्ही आता वडाळा मिशन या गावामध्ये आलेलो आहे. शाळेच्या काय काय समस्या आहे विद्यार्थ्यांच्या ते दाखवूयात. या इकडे ग्राउंड आहे, वडाळा मिशन या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी आलेली आहे आणि हे विद्यार्थ्यांचं खेळाचं ग्राउंड आहे. बघा हे ग्राउंड, याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. पूर्वी ग्राउंड होतं. हे मुलांसाठी मुलींसाठी छोटे छोटे मुलं आहेत, यांचं बघा एवढंच ग्राउंड यांना दिलेलं आहे. हे बघा इथं ही पहिली गटार नाली दिसते मॅडम इथं. तर ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पण किती धोकादायक आहे बघा. आणि ही भिंत, शाळेची भिंत अशी शाळेची भिंत बघा आतून घेतलेली आहे. पूर्वी हे लिंबाचे झाड आत होते. या अतिक्रमण मध्ये उठलेले आहे. इथं गाड्या नाही. आता हा रोड आणि पलीकडे शाळा आहे आणि हा बोर्ड मी लावलेला आहे. मिनिस्ट्रीची आहे, हा स्वतः बोर्ड लावलेला आहे. बघ इथं हे डीपी वगैरे पण उघड आहे इथं दिसतंय. हे इथं शाळा बघा आणि शाळेचं टॉयलेट हे घ्या चल. आणि हे पलीकडून हे मुलींचं टॉयलेट, शाळेच्या मुलींचं. इथे एक मिनिट सर, इकडे बघा. हा हे मुलींचं टॉयलेट आहे. या महिला इथे बाथरूम साठी येणार. तिथं आल्यानंतर एखादा माणूस पलीकडे गेला तर काय करायचं? कुठली पण घटना घडू शकते. इकडे असं. आता हे बघा, हे इकडल्या पुरुषांचं, रस्त्यावरचे लोक हे येणारे जाणारे गावातले भटके, दारुडे मारुडे, हे सगळे लोक इथं रस्त्यासाठी येणार. हे पलीकडून काय आहे? पत्रे लावलेले आहे. अक्षरशः इकडे असं पत्रे अक्षरशः यासाठी लावले का इथून लोक आत घुसत हे पत्रे लावले. इथून जर कोणी आत घुसलं आणि काय झालं, तर लोक तिकडे राहणार, मुली इकडे बाथरूम साठी येणार. उद्या जर काही घटना घडल्या तर काय करायचं? संस्था जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे, पोलीस डिपार्टमेंट जबाबदार आहे, का इथली ग्रामपंचायत जबाबदार आहे? याचं उत्तर द्यायचं. तरी सुद्धा आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर हे वेळ मिळेल त्यावेळेला कुठल्याही वेळेला कुणाचाही फोन आला तरी देखील विनामूल्य सर धावत पळत जाऊन त्या ठिकाणी समस्या सोडण्यासाठी, सोडवण्यासाठी ते कार्य करत आहे. शिवाय ते कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही. तरी सुद्धा आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आदरणीय जितेंद्र भावे सर यांच्यावरती खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल होत आहेत. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी या सर्व जनतेच्या समस्यांसाठी उभी आहे आणि तिथूनच त्यांना न्याय मिळेल याची खात्री देखील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते आमच्याकडे मदतीचा हात मागत आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आमचे निर्भीड सैनिक या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः काळजी घेत आहेत. शाळा आहे, शाळेच्या बाजूनीच ही नाली वाहते बघा. हे बघा, मग जर शासन जर शाळेसाठी एवढ्या सुविधा देत असतील, पैसा पुरवत असेल, तर मग त्या गोष्टी का होत नाहीये इथं? फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टी कडूनच प्रत्येकाला वाटते की आपल्याला न्याय मिळणार आहे. मग ती शाळा असेल, फायनान्स कंपनी असेल किंवा सहकारी पतसंस्था असतील. आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. शालेय पोषण आहार इथे बनतोय आणि या दोघी, नाव काय तुमचं? मीना संजय भवार. या भवार मॅडम. आणि तुम्ही? हिराबाई विठ्ठल. तर या दोघी असतात इथे पोषण आहार बनवण्यासाठी. तुम्हाला काय काय समस्या इथं वेळी आम्ही झाडायच्या वेळेस मुलींना बाथरूमला इथे न्यायच्या वेळेस. थोडं पुढे येतात.
मुलींना बाथरूमला न्यायच्या वेळेस आता पुरुष लोक दिसतात मग त्याला आम्ही काय करणार, काही बोलणार नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही झाडायला जातो, मुलींना बाथरूमला नेतो, तिकडनं पुरुष लोक असतात. आता हे असं आम्ही काय करणार, कुणाशी बोलणार, काय करणार? हे रोजच्याच समस्या आहे त्यांना हातातलं काम टाकून मुलींबरोबर तिथं त्यांना बाथरूमला न्यावं लागतं. मग तुम्ही इथं सांगितलं नाही का कोण इथं म्हणजे कोण दखल घेत असतं, कुणाकडे तक्रार वगैरे केली का? सांगतात मॅडम कुणाला मॅडम तक्रार केली तर त्याचं आता समोर अतिक्रमण झालेलं आहे, हे कुणाला बोलणार? कोणाला बोलणार आहे का? हे गावात कुणाला बोलणार? हे ग्रामपंचायतने बघायला पाहिजे. ग्रामपंचायतने त्या टपरी धारकांना गाळे द्यायला पाहिजे. त्यांची सोय ग्रामपंचायतने करायला पाहिजे. चला इकडे, आता मी तुम्हाला बाथरूम दाखवतो. या छोट्या मुली म्हणजे प्रत्येक मुलींसोबत मग तुम्हाला जावं हा, लागतं. हा, मग हो. तुम्ही जर काही कामात असल्या, मुली एकटी गेल्या नाही ना ते आणि अचानक काही चुकीचं कृत्य घडलं तर मग त्याला जबाबदार कोण? मग त्या जबाबदार तुम्हीच राहणार ना. आम्हाला ते बरोबर कोण म्हणतं तुम्ही थांबायचं. आता इकडे तुम्ही. आता हे बघा, इथून कोणी घुसलं तर हे बघा, मी जाऊ शकते बरोबर, मी जाऊ शकते. येणारच आहे एखादा इकडून आला आणि इथं मुलीला पकडलं, काय करणार? जबाबदार कोण या जबाबदार सगळ्यासाठी? कोण? आता इकडे इथं दार खिडक्या आहे का, दार आहे का, दरवाजा आहे का? नाही. हे बघा, इथं मुली येतात. हे काय छोट्या छोट्या मुली आहेत. इकडे या, इथं या, हे बघा. इथं या, आता इथं या. इथं मुलगी आली, हे बघा, इथून काय दिसणार? हे बघा, पत्रा लावलेला आहे. इथं सापटी आहे बघायला. मुलींची काय सुरक्षा आहे, महिलांची काय सुरक्षा आहे, काय सुरक्षा आहे? काय करायचं मग? मेणबत्त्या घेऊन पळायचं का? राजकारणी लोक मेणबत्त्या घेऊन पळतील, रस्ता लोक करतील. अरे पण लेकराचे जीव गेलेले असतात, महिलांच्या इज्जती गेलेल्या असतात. अरे जागे कधी होणार, कधी जागे होणार? निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि शीतल गोरे. मी वडाळा मिशनची रहिवासी. तुम्ही मला सगळे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी वडाळा मिशनची रहिवासी आहे आणि प्रॉपर्टी केअरटेकर आहे. प्रॉपर्टी केअरटेकर असल्या कारणाने जिथे जे काही घडतंय ते पाहणं मला गरजेचं आहे. प्रॉपर्ट्या अतिक्रमण झाल्या, दुरावस्था शाळेची, अतिक्रमण मागच्या बाजूने ते टपरे आत आलेले शाळेच्या आवारात. मग ह्या लोकांनी दखल का घेतली नाही? यांनी सांगितलंय की आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिले, संस्थेला अर्ज दिले, पण कुठेही काही झालं नाही. म्हणून मला ही निर्भय महाराष्ट्र पार्टी भावे सरांना इथपर्यंत लाईव्ह करण्यासाठी बोलावं लागलं. कारण की मला आता कुठल्याही राजकारणी लोकांवर कुणावरही भरोसा राहिला नाही, फक्त भावे सरांवर. कारण त्यांचा लाईव्ह कार्यक्रम असतो आणि ते एकदा उभे राहिले तर कार्यक्रमच झाला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळं मी त्यांना इथं बोलवलं. त्यांची महिला जिल्हाध्यक्ष गोरेताई इथं आलेले आहेत. आता सरांशी बोला तुम्हाला काय बोला? सर, आम्ही आता आलोय आपल्या शाळेतून, म्हणजे किचन पासून तर मुलींच्या सुरक्षिततेचं तिकडून आम्ही रोड पर्यंत सगळं बघितलेलं आहे. सर, छोट्या छोट्या मुली आहेत, तिकडे त्यांना लग्नासाठी वगैरे जातात, तिथे बिलकुल काही म्हणजे असं म्हणजे सुरक्षित वाटत नाही. या संदर्भात आपण काय करू शकतो? कारण बऱ्याच वेळेला आपण शाळेमध्ये आपण अशा बातम्या ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत आणि अशा घटना घडलेल्या आहेत. आणि तुम्ही पत्र केला की काय? पूर्वी आमचं ते पूर्णपणे कंपाऊंड होतं. बरं. आम्हाला संस्थेकडून पैसे आले होते, आम्ही ते पूर्ण भिंती बांधकाम केलं होतं. परंतु नंतर म्हणजे रस्त्याचं काम झालं तर ते अतिक्रमणामध्ये ती भिंत पाडली गेली. ती भिंत पाडल्या गेल्यानंतर मग ते अतिक्रमणधारक मागे घुसले. त्याच्यामुळे कसं आहे, असा संस्थेला आम्ही मागणी केलेली, ते तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आम्ही या सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे. आम्ही संस्थेला पण पत्रव्यवहार केलेला आहे. सध्या शाळेला कसल्याही प्रकारचं अनुदान येत नाही, त्यामुळे आपण सध्या थांबलेलो आहे. आम्हाला पैसा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही ते भिंत बांधणार आहे. पण ते अतिक्रमण निघाल्याशिवाय आपण ते भिंतीचं बांधकाम
कोण काढणार? सांगितलं कसं? संस्थेने काढायचं ना आता आपण का संस्थेने पैसा खाऊन त्यांना जागा दिलेला आहे का असाही प्रश्न आहे. शाळेचा काही संबंध नाही. शाळेने कसल्याही प्रकारचा पैसा घेतलेला नाही. शाळेने नाही. संस्था काय करते संस्थेचा आमचा काही संबंध नाही. आम्ही कामगार आहे. पण आता ते अतिक्रमण जे काढून परत अतिक्रमण केलेलं आहे, आम्ही कामगार असल्यामुळे कसं आहे आम्ही कुणाकडून पैसे घेतलेले नाहीये. मग ही संस्था मॅडम एक मिनिट, ही युनायटेड चर्च बोर्ड वायडर चर्च मिनिस्ट्री असं या संस्थेचं नाव आहे आणि या संस्थेच्या या शाळा आहेत. मग आता जे कामगार लोक आहेत, शिक्षक आहेत, हे शिक्षक आहेत आणि मग हे कोण बघणार? संस्था बघणार. मग संस्थेचा इथे डॉक्टर प्रभाकर हा इथं संस्थेचा आहे, रिटायर आहे पण तो बघतोय अजून. मग त्या डॉक्टर प्रभाकरनी त्या गाळ्यांचे पैसे घेऊन तिथं बसू दिले का? ते कुठे असतात डॉक्टर? ते हॉस्पिटलला असतात. पण ऐका ना, माझा एक मुद्दा असा आहे की ते असे बरेच त्यांनी इथं घरदार ह्या पोस्ट ऑफिस निम्म हे सगळं त्यांनी कधी तोंडी बोलीवर कधी करार आणि असं दिलेलं आहे. सगळ्यांकडून सगळ्यांकडून पैसा घेतलेला आहे. पण मला आता प्रश्न उपस्थित करायचा की यांनी हे सर सांगतात पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला, या ज्या टपऱ्या धारकांविषयी पोलिसांना पत्रव्यवहार केला, तहसीलदारला केला, संस्थेला केला, तरी काही झालं नाही. याचा अर्थ जो इथं बोका बसला डॉक्टर प्रभाकर यांनी पैसे घेतले की काय हा प्रश्न उपस्थित होतो. यांचे ट्रस्टी कुठं? मुंबईला. इथं कोण बसलाय? डॉक्टर प्रभाकर. मग आणि मी प्रॉपर्टी केअरटेकर, मी फक्त मालमत्तेची देखरेख करणार. इथं काय झालं, तिथं काय झालं, कोणी अतिक्रमण केलं काय एवढं फक्त पाहणार आणि अहवाल देणार. पण हा व्यवहार आर्थिक कोण करतं ते कळायला पाहिजे. ज्या अर्थी पैसा घेऊन झाला असेल म्हणून तर पोलीस स्टेशन काही करत नाही. संस्थेची जागा आणि ग्रामपंचायत, विशेष म्हणजे ग्रामपंचायतनी पण दखल द्यायला पाहिजे. कारण की त्या ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्याच्या पावत्या फाडल्या जातात. मग पावत्या फाडल्या जातात, त्यांची कर वसुली होती. मग ग्रामपंचायत सुद्धा याच्या दोषी आहे. त्यांनी सुद्धा या टपऱ्या हलवावा. संस्थेनीच नाही, त्यांनी सुद्धा या टपऱ्या हलवावा. का नाही हलवत? कारण ते ग्रामपंचायतचे लोक आहेत का? ते लोक ग्रामपंचायतचे आहे का? नक्कीच ग्रामपंचायतचे लोक असावे, त्यांचेच लोक असावे म्हणून त्या टपऱ्या हलत नाही. हे सगळं गोड बंगाल आहे, सगळं गोड बंगाल आहे. हे सगळं सगळ्यांच्या लक्षात आहे पण कोणी पुढे येत नाही. मी का आले पुढं? कारण मी प्रॉपर्टी केअरटेकर, मला वरती उत्तर द्यावं लागतं. मग इथं ग्रामपंचायतीपासून सुरुवात होते. याचा अर्थ म्हणजे आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केले, तक्रारी दिल्या, तरी पण याच्यावरती का म्हणजे दखल का घेतली जात नाही? बिलकुल नाही. ग्रामपंचायत या नात्याने फक्त त्यांना कळवायचं काम करणार. नाही, कागदपत्री आपण कळवतो पण त्याचं म्हणजे हे बघा, एक मिनिट, कर्मचारी या नात्याने ते कळवण्याचं फक्त काम करतात. हा, ते दखल घेत नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या. आता मला सांगा, हे यांच्या पदापर्यंत बरोबर आहे, यांचं काम बरोबर आहे, संस्थेचं काम बरोबर आहे. अहो, ज्या पालकांनी लेकरं इथं शाळेत शिकायला टाकले, उद्या यांच्या मुलींवर काही झालं, उद्या या 2 महिला इथं कर्मचारी आहे, यांच्यावर काही झालं, विनयभंग असो, काही होतंय हो, काही पण होऊ शकतं. मग उद्या जर काही झालं तर ही जबाबदारी कुणाची? आणि याच प्रश्नासाठी आज मला निर्भय महाराष्ट्र पार्टीची मदत घ्यावी लागली. कारण सगळे शंड राजकारणी, पुढारी, संस्थाचालक सगळे शंड आहे. एकटे जितेंद्र भावे सर हेच ऑनलाईन कार्यक्रम वाजवतात, गाजवतात आणि कार्यक्रमच करतात. हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी तुम्हाला आणले. निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून न्याय मिळणार याची त्यांना खात्री आहे 100%. म्हणून लोक सगळे प्रयत्न करून थकल्यानंतर आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर यांच्याकडे मदतीचा हाक मारतात ते. आणि त्या ठिकाणी आमचे भावे सर विनामूल्य, ते जात पात पंथ कुठलेही पक्ष पार्टी काही न पाहता फक्त माणूस हा महत्वाचा आहे, त्याला वाचवलं पाहिजे या भावनेतून ते प्रत्येक ठिकाणी मदतीसाठी येत असतात. असं कार्य करत असताना देखील काही षडयंत्र रचून आमच्या भावे सरांवरती
विनामूल्य काम करत असताना देखील खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल केले जातात. तरी सुद्धा आम्ही आमचे निर्भय सैनिक हे कार्य सोडणार नाहीये. आम्ही शेवटच्या तळागाळापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहे. आम्ही आता आपल्या ग्रामपंचायतला देखील हे विचारणार आहे, जर इथले कर्मचारी तुम्हाला वेळोवेळी तक्रार करतात तर तुम्ही का दखल घेत नाहीये? कोण या सगळ्या गोष्टीला पाठीराखा आहे? कुणाचं वरदहस्त आहे? कारण इथं आपल्या देशाचे छोटे छोटे मुलं हे उद्याचं भवितव्य आहेत आणि आज तेच सुरक्षित नाहीये. मग यांना जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे आपण जिथं जिथं पत्रव्यवहार केलेला आहे ना, आम्ही त्या ठिकाणी त्यांना जाऊन देखील आज आम्ही विचारणार आहोत. चला ग्रामपंचायत किती दूर आहे इथून? चला ग्रामपंचायत किती दूर आहे? 5 मिनिटं. चला जाऊ. अतिक्रमणच्या बाबतीमध्ये पण आपण त्यांना विचारणार आहोत. आता आपण वडाळा मिशन तालुका नेवासा येथील ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहे. येथील शाळेच्या ज्या समस्या आहे, गावातील काही समस्या आहेत, वेळोवेळी तक्रार अर्ज करून पण त्याची दखल घेतली जात नाही. ग्रामसेवक आहे का? तुम्ही या. तुम्ही या ना, कर्मचारी या ना. ही ग्रामपंचायत त्यांना घ्या. कोणी आहे का आतमध्ये? कर्मचारी आले, कोण नाही तर आपण त्यांनाच बोलणार ना. तुम्हाला फोन लागायचं परत तुमचा आम्ही निवांत चहा इथं बघा ना, हे सरपंच आहे ललित पांडुरंग मोठे आणि त्या उपसरपंच आहे रंजना सुरेश राव. त्या आता नाहीये. ग्रामसेवक वगैरे कोणी आहे? ग्रामसेवक पण नाही. हे शिपाई आहे. याला ओळखपत्र दिलेलं आहे ना? ग्रामपंचायती आपल्याला ओळखपत्र वगैरे झाल्यावर ते जनतेचा प्रश्न आहे ना, आपल्याला कळत नाही ना मग कोण शिपाई आहे, कोण ग्रामसेवक आहे, कळायला पाहिजे ना. आधी सरले बरोबर वेळेस घेऊन त्यानंतर इथलं कोण हे सर इकडे आता आपण काय लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू आहे. थोडा सोड. आपलं स्थान काय नाव? आपलं स्थान राजेश मोठी राजेश मोठे. घरी कसं आम्ही कसं समजणार तुम्ही कर्मचारी आहेत कुठं आहे ना तुमचं आपली पण कर्म ओळखपत्र आपल्याकडे नाही आहे म्हणजे आता नाही. आता नाही. ओळखपत्र घालणं बरोबर आणि ओळखपत्र रोज घालायचं ना. आणि आता जे समस्या आहे ते आज झालेले विचारा मॅडम तुम्ही त्याच्यावर काय कारवाई काय केली हे पण विचारा. तुमच्याकडे बघा प्रॉपर्टी केअरटेकर या नात्याने मी विचारते, तुमच्याकडे हेडसरांनी स्कूल त्या हेडसरांनी म्हणजे शाळेच्या काही समस्या, अतिक्रमणच्या समस्या, मुली टॉयलेटला जातात, दारू पिलेले लोक असतात, तिला कुठली तरी घटना घडेल असं काहीतरी अर्ज दिलाय का? दिलेला आहे. दिलेला आहे. OCPN स्कूल बरं ते माहिती नाही का? ग्रामसेवक नसल्यानंतर कोण बघते इथं? काही दप्तर तर असेल ना या दप्तर ठिकाणी? मॅडम. ग्रामसेवक कोण आहे? शिंदे भाऊ शिंदे भाऊसाहेब. ते आज आले नाहीत का? म्हणजे कधी येतात? कुठला वार आहे त्यांना? वार नाही आहे पण ते आता रजेवरती रजेवरती आहे का? मला त्यांचा फोन नंबर द्या मॅडम. फोन लावा त्यांना. फोन नंबर लावा. फोन लावा. नाही आहे मॅडम, फोन लावतील. म्हणजे रजेवर असतील तर त्यांचा रजेचा अर्ज पाहिजे. रजा टाकून इथं ग्रामपंचायत मध्ये आपलं म्हणजे अटेंडन्स कसं होतं? हजेरी आमची का हा आमची होती रजिस्टर. एक मिनिट. तुम्ही बोलताय ना? हा बोलते फोन लावून. काय नाव आहे त्यांचं? हा सर तुम्ही रजेवर आहात. स्पीकरवर टाका मॅडम. हा एक मिनिट हा. इथं निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या शीतल गोरे म्हणून आलेल्या आहेत, त्यांच्याशी बोला. स्पीकरवर सर. वंदे मातरम. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष आहे शीतल गोरे. आवाज येतो. तर आपण ग्रामसेवक आहात सर. नाव सांगा बरं आपलं पूर्ण.
मध्ये सुट्टीवर आहे. आपण रजेचा अर्ज कुणाकडे दिलेला आहे सर? बीडीओकडे. बरं, त्याचं काही आपल्याकडं हे असेल आपल्या व्हॉट्सअपला वगैरे तर ते टाका बरं मॅडमच्या ह्याच्यावर. बीडीओकडे जाणार आहे आपण. काय सर? बीडीओ मॅडम कोणा साहेबांकडे दिलेलं आहे का? बरं ठीक आहे, आम्ही ते बघतोय आम्ही. आता इथं OCPMG स्कूल आहे सर, त्याच्या वेळोवेळी समस्या आहे अतिक्रमणच्या बाबतीत. तर इथं ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे बऱ्याच वेळेला. त्याच्यासाठी काय कारवाई केली सर आपण? कोणाची? प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, ते अतिक्रमण मध्ये आहे सर, अतिक्रमण केलेलं आहे. डिक्शनरीच्या प्रायव्हेट जागेमध्ये तुम्ही बोलताय ना, पण बाकी तिथं आम्ही आता सगळं बघून आलेलो आहे. त्यांनी अर्ज दिलेला आहे. टपऱ्या टाकले नाही अतिक्रमण केलेलं आहे, टपऱ्या टाकलेले आहे बाजूच्या बाबतीने. प्रॉपर्टी केअरटेकर पातळे मॅडम बोलतात, त्यांना हे उत्तर द्या आणि त्या अर्जावरती कारवाई झाली पाहिजे सर. बोला तुम्ही त्यांच्याशी, कधी उत्तर देताय ते लगेच सांगा. हा सर, सर ऐका ना, सर ऐका ना. प्रॉपर्टी केअरटेकर या नात्याने मी निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावे सर यांना फोनवर सगळं बोलले. त्यांनी मॅडम जिल्हाध्यक्ष पाठवलं माझ्यासोबत. माझा असा प्रॉब्लेम आहे की OCPM स्कूल जे आहे त्या OCPM स्कूलचे तिथं पोस्टर बनवणाऱ्या त्या महिला दोन, त्यानंतर तिथे ज्या विद्यार्थिनी आहेत छोट्या छोट्या मुली, त्यांचे पण फोटो घेतले, लाईव्ह घेतलं सगळं. तर त्यांचे ते बाथरूम आहे ते रोडच्या कडेलाच आहे, तिथं आतमध्ये बघा. आणि त्याच्या अलीकडे जे अतिक्रमण झालं तिथं बघा, बोळीतून जायला जागा आहे. प्रात्यक्षिक करून दाखवलं मी, बोळीतून जायला जागा. तिथं दारू पिलेले आपल्या वडाळ्यात भरपूर लोक असतात, तुम्हाला माहिती, मला पण नाहीये. उद्या एखादा माणूस दारू पिलेला तिथे आत गेला, काही अनुचित प्रकार घडला, विनयभंग झाला, बलात्कार झाले, काय झाले, एखादा मर्डर झाला, मग मेणबत्त्या घेऊन आपण जनतेने पुढे यायचं का? ते आधीच हा कार्यक्रम लावला की त्या टपऱ्या ज्या टाकलेल्या आहेत, जे लोक वाचतात, या टपऱ्या जर तुम्ही त्यांच्या पावत्या पाडत असेल तर त्या टपऱ्यांना तुम्ही जागा द्या, त्या टपऱ्यांना जागा द्या पावत्या पाडत असेल तर. नसल लेखी तुमच्याकडे दिलेला आहे बऱ्याच वेळेला. दिलेला आहे, डॉक्टर प्रभाकर यांनी पण दिलेला आहे, हेड सरांनी दिलेला आहे, पोलीस स्टेशनला पण दिलेला आहे आणि मी पण देते. माझं लाईव्ह तुम्हाला पाठवते, मी आज जे काय बोलते ते लेखीपेक्षा लाईव्ह पण पाठवते, लाईव्ह पण देते, त्याबद्दल काही नाही. आता या टाकल्या कोणाच्या आहे? ग्रामस्थांच्या आहे. मग ग्रामस्थांना तुम्ही समज द्या ना. हे काय वडाळा बाहेरच्या बाहेरून नेवासा तालुक्यातून दुसऱ्या गावातून नाही आल्या, आपल्याच लोकांच्या टपऱ्या आहेत ना, तुम्ही थोडी समज द्या ना त्यांना. ठीक आहे, सर बोलले का तुम्ही लेखी द्या, मी आता रजेवर आहे, मी नंतर बोलते. हॅलो सर, ते अर्जावरती किती दिवसात कारवाई होईल एवढं सांगा बरं तुम्ही. हा, आम्ही तुम्हाला 8 दिवसानंतर आम्ही परत या ठिकाणी येणार आहे सर. आणि आपण बीडीओकडे जो आपण आज रजेवर त्याचा अर्ज दिलेला आहे तो पण आम्ही बघायला जाणार आहे सर आता पंचायत समितीमध्ये. फक्त त्या शाळेचा प्रश्न, ते काही मुलींचा विद्यार्थिनींचा प्रश्न आहे तो लवकर मार्गी लावा सर. बऱ्याच वेळेस काय होतं, घटना घडून जाते, नंतर मग आपण त्यावर पर्याय म्हणून उपाययोजना सुरू करतो. पण बरं, या घटना घडूच नाही याच्यासाठी अगोदर काळजी घेतलेली कधी चांगली. नक्की सर, आम्ही 8 दिवसांनी परत येणार आहे. आता आम्ही ग्रामपंचायत मध्ये आलो, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक नाहीये, सरपंच साहेबांना फोन वगैरे काय केलेले नाही आम्ही, फक्त कर्मचारी आहेत तिथे. तर मला एक असं म्हणायचं की ज्या वेळेस ग्रामपंचायतची निवडणूक होते, निवडणूक झाल्यावर महिला पण निवडून आलेल्या असतात आणि पुरुष पण असतात. मग ज्या वार्डला महिला दिलेल्या असतात, मग त्या महिलांनी त्यांचं कर्तव्य नाही का ती शाळा सुद्धा बघायची, मुली कुठं बाथरूमला जातात, कुठं, या समस्या महिलांनी पण पाहिजे ना. ग्रामपंचायतला निवडून आलेले आहे ना, त्या काय पंचायत समितीत तिकडे किंवा तिकडं जिल्हा परिषदला नाही ना, ते इथलेच आहे, रहिवासी इथले आहेत, शाळा इथल्या आहेत, निवडून इथं आल्या, याच वार्ड मध्ये आहे. ज्या वार्ड मध्ये शाळा आहे त्या वार्डच्या महिलेने तिथं जाऊन चौकशी का करू नये, हा माझा प्रश्न सरपंचांना पण असेल, त्या कमिटीला असेल आणि त्या ग्रामसेवकला सुद्धा असेल. आपलं आजचा किती कर्मचारी आहेत आपले? किती?
दाखवा इकडं. 7 कर्मचारी आहे. आता 1000 किती आहेत सर? बाकीचे कुठल्या ऑफिस काम होते? ऑफिसला नाही, त्याचं झाड लोकांचे पाणी सोडायचे भेट कामात. पाणी सोडायला आज किती तारीख आहे? अच्छा. 4 तारीख आहे. सांगा कोण कोण हजेरी नाहीये, कोण आले नाही ते दाखवा. आम्ही 3च जण असतो इथे. बाकीचे नाही. बाकीचे तर नाही. एक- बाहेर जातात. बाहेर असतात जातात. मध्ये. त्यांची present- एकत्र उचला मॅडम. ते म्हणजे असे येतात मग त्या नाही, हप्त्यातून एक दिवस रोज नाही नाही, येत रोज ना? नाही. आणि पगार त्यांना मग काम त्यांचं बाहेर असतं ना. बाहेर हो, पण असतात ते. त्यांचा हजेरी पाहिजे नसेल. त्यांचा पगार कसा ते येतो? 4 वाजता येतात. 4 वाजता. 4 वाजता. 4 वाजता सही करायला येतात. तोपर्यंत काम चालू असतं. पर्यंत काम नाही, पण आधी नाही, आता पाणी सोडायचं काम कसं असतं त्यांचं वेळेत येऊन जातात. असं काम मोठी fix तर काही काय नाही. होतं, आज डीपी जळलेली आपली. आता कर्मचारी जीपी इकडे. जळालेली असते. ठीक आहे, चालेल. हे मेंटेन ठेवत जा. आणि ओळखपत्र घालणं बंधनकारक आहे, आहे. मॅडम. हा? ओळखपत्र घालत जा, कंपल्सरी आहे. हा हो. आपण या वडाळा मिशनच्या या ठिकाणी आपण ग्रामपंचायत मध्ये आले. ग्रामसेवकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही लवकरच कारवाई करू असं ग्रामसेवक शिंदे सरांनी सांगितलेलं आहे. पण तरी देखील आम्ही परत या गोष्टीचा उपाययोजना किंवा कारवाई केली की नाही हे पाहण्यासाठी आम्ही परत या ठिकाणी वडाळा मिशनच्या ग्रामपंचायत मध्ये परत येणार आहोत. वंदे मातरम.